जो प्रत्येक सरफेसवर सेफ आहे, जसं की फ्लोअर्स, किचन कॅबिनेट, अप्लायन्सेस, ग्रीसी सरफेसेस आणि वगैरे वगैरे. फक्त एक स्प्रे आणि एक स्वाईप आणि तुमचं घर झालं फ्रेश, रेडियंट आणि स्ट्रेस फ्री. आणि इतकंच नाही, सगळ्यात मोठी गोष्ट हे आहे तुमच्या वॉलेटसाठी लाईट आणि प्लॅनेटसाठी ब्राईट. आणि जसं की तुम्ही पाहताय, हळूहळू क्रेयॉन मार्क्स पण जात आहेत, हळदीचे डाग आणि ऑइल पण क्लीन होऊन जाते. हे सरफेस क्लिनिंगच आहे की आणखी कुठले यूज केसेस आहेत? सो आमच्याकडे फ्लोअरसाठी फ्लोअर क्लीनर आहे आणि आमच्याकडे डिशवॉश लिक्विड जेल सुद्धा आहे. आमच्याकडे ऑल पर्पज क्लीनर तुमच्या वुडन फर्निचरसाठी वगैरे पण आहे, किंवा घरी अजून काही डाग असतील. अँड देन वी ऑल्सो हॅव स्पेशालिटी क्लीनर्स जे कॉपर आणि ब्रासवर सुद्धा काम करतात, किंवा अजून काही टफ डाग असतात, जसं की बाथरूम मधले डाग झाले, त्यासाठी सुद्धा आमच्याकडे बरेच काही सोल्युशन्स आहेत. टायटन्स, आपण प्रोडक्ट आणि त्याच्या माहितीवर जाण्यापूर्वी यांची पण कहाणी समजून घेऊया. या लोकांनी सुरुवात कुठून केली, एकमेकांना कसे भेटले आणि सफाईवर तुमचं लक्ष कसं काय गेलं? तुमचं टूथब्रश झालाय इलेक्ट्रिक, स्किन केअर होतोय पर्सनल, आणि तुमचं फूड पण होतंय हेल्दी. पण क्लीनर्स अजूनही बल्की बॉटलमध्ये टॉक्सिक केमिकल्समध्ये काय येत आहेत, तिथे आमचा विचार रुजला होता. करण आणि मी एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. आम्ही दोघं 15 वर्षांपासून मित्र आहोत. आम्ही पूर्वी एकत्र शिक्षण घेतलं होतं, आणि माझ्या जुन्या बिझनेस नंतर जेव्हा आम्ही कॅटेगरीजना बघत होतो, तेव्हा आम्हाला कळलं की क्लिनिंग कॅटेगरीमध्ये सुद्धा खूप स्कोप आहे. कारण आपण 90% पाणी शिफ्ट करतोय पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत, ज्याला काही अर्थ नाहीये. जसं आपण त्यातून पाणी काढून टाकतो, आपल्या प्रोडक्टची साईज कमी होते, लॉजिस्टिक्स कमी होते, हँडलिंग कमी होते, ऑपरेशन्स ही कमी होऊन जातात. आणि जेव्हा टिकाऊपणाबद्दल बोलायचं तर 95% प्लास्टिक आपण कमी करू शकतो, आणि एक्झिस्टिंग बॉटल सुद्धा वापरू शकतो, आणि घरी पण हे स्टोअर करणं फार सोपं आहे. अँड द बेस्ट पार्ट इज सगळे इन्ग्रेडियंट नॉन टॉक्सिक आहेत, विच आर सेफर फॉर युअर पेट्स, युअर किड्स अँड फॉर युअर सेल्फ. तर मी जाऊन माझी जागा घेऊन फ्लोअर ओपन करू, याच्या आधी एक मार्केट डिमांड घेऊन टाकू. यस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा तुमच्या हिशोबाने या प्रोडक्टची मार्केट डिमांड किती. %76 लोकांना वाटते की हो, हे प्रोडक्ट त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे. चला, कॉंग्रॅच्युलेशन्स. सो टायटन्स, विल ओपन इट फॉर यू. या कॅटेगरीमध्ये कन्झ्युमर्स फार प्राइस सेन्सिटिव्ह आहेत, आणि या कॅटेगरीमध्ये तुमची कॉम्पिटिशन स्टार्टअप्स नाही आहेत, फार मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्या कम्पॅरिझनमध्ये एक्झॅक्टली तुमचा प्राइस डिफरन्स काय आहे, तो प्राइस डिफरन्स पे करायला कस्टमर्स तयार आहेत की नाही ते आम्हाला समजावा. तर आम्ही क्लिवो बनवतोय भारतासाठी, न तुमच्यासाठी न माझ्यासाठी, सगळ्यांसाठी. आणि जसं आम्ही पाणी काढून टाकलं, बॉटल्स काढून टाकल्या, आमची प्राइसिंग आहे कॉम्पिटिटरपेक्षा 50% लेस. प्रियंकाजींच्या हातात जो फ्लोअर क्लीनर आहे त्याचं 5 लिटर आहे 299 ते 349 रुपये, जे आम्ही ऑनलाईन रिटेलमध्ये विकतोय. आणि जे मार्केट लीडर आहेत ते विकतात 5 लिटर क्लीनर 750 रुपयांना. तर हा प्राइस डिफरन्स आहे ज्याबद्दल आम्ही बोलतोय. थोडं सांगाल आज तुमचे किती कन्झ्युमर्स तुमच्या प्लॅटफॉर्मवरून विकत घेतात, आणि तुम्हाला कसा रिपीट रेट ह्या कॅटेगरीमध्ये दिसतोय? आम्ही सध्या 2 चॅनल्सवर थोडं हेवीली सेल करतोय. एक आहे अमेझॉन, आणि दुसरी आहे आमची शॉपिफाय वेबसाईट, जिथून 80% रेव्हेन्यू जनरेट होतो.